गोव्यामधील विधानसभेच्या बजेटच्या अधिवेशनाच्या वेळेला शासनाने काही दिवस विधानसभेचं सत्र हे काही दिवसांनी कमी केलं. त्यामुळे बरेचसे प्रश्न जे विरोधी पक्ष नेते आणि काही आमदारांना त्या ठिकाणी मांडायची होती ती मांडू शकले नाही, की जे गोव्याच्या जनतेच्या हिताची प्रश्न होती. मग यामध्ये युरी आलेमावांनी जी भूमिका घेतली की अधिवेशन चाललं असतं तर ते योग्य होतं. गोव्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय होते की ज्यावर आम्हाला चर्चा करता आली असती. परंतु त्यावेळेला अधिवेशन थांबलं गेलं आणि विजय सरदेसाई जे गोवा फॉरवर्डचे नेते आहेत, अध्यक्ष आहेत, ते त्या ठिकाणी सदनामध्ये थांबले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते अधिवेशन सरकारच्या याला त्यांनी पूरक अशा प्रकारचे शब्द वापरले तर त्यावरून युरी आलेमाव आणि काही आमदारांमध्ये त्या ठिकाणी मतभेद झाले आणि त्यावरची जे युरी आलेमावाने दिली प्रतिक्रिया जी होती ती योग्यच होती. त्यामध्ये बोलत असताना रागाच्या यामध्ये त्यांनी जे काही शब्द वापरले त्यामध्ये एक दोन शब्द असे होते की ते न पटणारी होती, की असं वापरू नये हेच माझा हेतू होता. आणि ज्या वेळेला मला प्रश्न विचारण्यात आले गोवामधल्या काही पत्रकारांनी त्यावेळेला त्या शब्दांच्या संदर्भामधला विषय धरून मी हे सांगितलं की अशा प्रकारचे कोणीही त्या ठिकाणी शब्द वापरू नये, त्याला काही आमची संमती असू शकत नाही. तर हे सर्वांसाठीच मी बोललो होतो, कोणीही वापरू नये, कोणी हर्ट होईल अशा प्रकारचे अशा प्रकारचे शब्द त्या शब्दाच्या संदर्भामध्ये. परंतु जी भूमिका होती युरी आलेमावांची ती अत्यंत व्यवस्थित होती. त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष मजबूतीनं आहेत, परंतु काही गैरसमज पसरवून देण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत आणि त्यामध्ये काही पार्टीसुद्धा काही फायदा घेण्याचा जो प्रयत्न करतायत ते चुकीचं आहे. यामध्ये युरी आलेमावांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहोत आणि ते काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते आहेत आणि या ठिकाणचे कुठलेही निर्णय पक्षाच्या संदर्भामध्ये ते घेऊ शकतात आणि कुठले निर्णय घेतले पाहिजे त्या संदर्भाची माहिती आम्हाला देऊ शकतात. त्यांना पूर्णपणे तो अधिकार आहे. परंतु त्यांनी काहीतरी त्यांची काही किंमत कमी झाली तर त्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं त्यांच्या संदर्भातलं वातावरण अत्यंत करणं चुकीचं आहे. हे काही पक्षाच्या आमच्या यांनी समजलं पाहिजे आणि अशा प्रकारची चर्चा थांबवली पाहिजे असं माझा त्यांना सल्ला आहे.